दरम्यान गाझा संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं पाऊल उचललंय। ट्रम्प यांनी स्थापन केलेला गाझा शांतता बोर्डमध्ये आता पाकिस्तानलाही निमंत्रण देण्यात आलंय। यापूर्वी तुर्की आणि इजिप्तलाही यात सामील करण्यात आलं होतं। मात्र हमास समर्थक आणि इस्रायल विरोधी देशांच्या या सहभागामुळे आता पंतप्रधान नेतन्याहू यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे। या बोर्डाद्वारे गाझाच्या पुनर्निर्माण आणि प्रशासनावर देखरेख ठेवली जाणार आहे। पाकिस्तानला गाझा शांतता बोर्डात निमंत्रण देण्यात आलंय। तुर्की आणि इजिप्त बोर्डात सहभागी झालेत। गाझाच्या पुनर्निर्माणासाठी आता बोर्ड स्थापन केलं गेलंय। गाझाच्या पुनर्निर्माणासाठी आंतरराष्ट्रीय संसाधनांचं समन्वय साधलं गेलंय। इस्रायल विरोधी देशांच्या समावेशानं आता तणाव निर्माण झालाय। पॅलेस्टाईन समस्येवर कायमस्वरूपी तोडग्याचा प्रयत्न